नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर 4 टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे। बघा, तर हा साधा ब्लाऊज आहे, तर 4 टक्सचा हा ब्लाऊज आहे। तुम्हाला जर पेपर कटिंग करून कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। तर याच्यावर मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून दाखवणार आहे। इथं अगोदर अस्तरवर माप टाकायचे आहेत आणि पुन्हा मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। तर घडी कशी टाकायची आहे बघा आता। तर हा अस्तर आहे आणि हे जे दोन्ही पन्ने आहे त्याचे बघा, हा जो पन्ना आहे तर दोन्ही एक साइडला आहे। तर याची घडी अशी उकलायची आहे बघा, अशा पद्धतीने याची घडी टाकायची आहे बघा। तर ही पन्ना एक साइडचा इकडे आलेला आहे आणि एक साइडचा इकडे आलेला आहे बघा। तर या पद्धतीने घडी टाकून घ्यायची आहे। अगोदरची घडी ही अशी होती, तर आता इथून मधून फोल्ड करून ही घडी टाकून घ्यायची आहे। तर अशी घडी टाकल्यानंतर इथं काय करायचं आहे, इथं बरोबर हा कपडा करायचा आहे आणि याची इथं अशी घडी टाकायची आहे बघा। तर मी अशा पद्धतीने इथं घडी टाकून घेतलेली आहे। तर इथं 4 पदर निघणार आहेत बघा। पुन्हा कट केल्यानंतर 1 ही 2 आणि ही खालचे 2 असे 4 पदर निघणार आहेत। तर इकडं हा कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि ही घडी ही इथं व्यवस्थित टाकायची आहे। तर अगोदर छातीचं माप टाकायचं आहे। तर इथं उंची टाकायची नाही, फक्त इथं छातीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर ब्लाऊज बघा, हा 34 साईजचा ब्लाऊज आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला छातीची घडी ही 8.5 इंचावर घ्यायची आहे। 8.5 इंचावर छातीची घडी घ्यायची आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे बघा। 8.5 इंच छातीची घडी आलेली आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहे। तर 8.5 इंच इथं आलेला आहे आणि त्यापुढं 1.5 इंच हे जास्त घ्यायचं आहे। तर इथपर्यंत ही छातीची घडी टाकून घ्यायची आहे। इथून कपडा हा कट करून घ्यायचा आहे। तर अगोदर इथं बघायचं आहे खाली आणि वरी बरोबर कपडा आलेला आहे का। तर खालच्या साईडनेही बरोबर कपडा करून घ्यायचा आहे। असा 10 इंचाची घडी टाकून घेतलेली आहे आणि वरच्या साईडलाही बरोबर बघायचं आहे घडी व्यवस्थित आपली एक समान पडलेली आहे का नाही। तर इथून कपडा हा कट करून घ्यायचा आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग करण्याची। हा जो पार्ट आहे तर याच्यातून आपल्याला बाही कट करायची आहे बघा। तर बाहीसाठी एवढं मी साईडला ठेवणार आहे। आता ही जी घडी टाकलेली होती तर या घडीला असं उकलून घ्यायचं आहे। आता याची ही लांबी जी आहे तर याच्यातून अशी एक घडी टाकायची आहे। आता घडी वेगळ्या पद्धतीने टाकायचं आहे बघा। तर अशा पद्धतीने इथं मी घडी टाकून घेतलेली आहे। तर कपडा हा बरोबर करून घ्यायचा आहे आणि पुन्हा इथून सेंटरमधून याला फोल्ड करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने इथं मी याला घडी मारून घेतलेली आहे। तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे, तुम्हाला पेपर कट करायची गरजच पडणार नाही। इथं तुम्हाला जर ब्लाऊज शिवता येत असेल तर तुम्हाला पेपर कटिंग करण्याची गरज लागणार नाही। तर या पद्धतीने अस्तरची घडी टाकून घ्यायची आहे। तुम्ही जर ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत असाल तर आता साधी बिना अस्तरचे जे ब्लाऊज राहतात तर याच पद्धतीने घडी टाकायची आहे आणि ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे। तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून इथं मी अस्तर कट करून घेतलेला आहे। तर आता इथं काय करायचं आहे, ब्लाऊजची उंची टाकायची आहे। तर अगोदर छातीची घडी टाकलेली होती, तर बघा इथं घडी ही बरोबर येणार आहे बघा। 8.5 इंच छातीचा चौथा भाग टाकलेला होता आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं होतं आपल्याला। तर इथं 1.5 इंच हे शिल्लक शिलाई मार्जिनसाठी राहिलेलं आहे। तर ही सरळ रेष ओढून घ्यायची आहे इथं। आता इथं उंची टाकायची आहे। ब्लाऊजची तयार उंची आहे 13.5 इंच, तर 1 इंच जास्त घ्यायचं आहे। तर 14.5 इंच बघा। खालचा आणि वरचा पार्ट एकदाच कट होणार आहे। तर इथं वरून ही बंद बाजू आलेली आहे, या साईडला पण दोन्हीही कपड्याची बंदच बाजू आहे आणि ही समोरची बाजू आहे ही खुली बाजू आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी घडी टाकून घेतलेली आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर थोडं अवघड वाटत असेल तर व्हिडिओ रिपीट बघायचा आहे तुम्हाला। ब्लाऊजची तयार उंची ही 13.5 इंच आहे। तर
1 इंच जास्त घ्यायचं आहे, तर 14.5 इंच ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. आणि समोरच्या भागासाठीही अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे, तर समोर मी 1.5 इंच जास्त घेणार आहे. बघा 13.5 आहे, तर 15 इंच ब्लाऊजची उंची टाकणार आहे, कारण की टक्स शिवते वेळेस आपला अर्धा इंच जाणार आहे आणि इथं खालच्या साईडने अर्धा इंच हे जाणार आहे, म्हणून मी इथं 1.5 इंच समोरच्या भागासाठी जास्त घेतलेलं आहे. तर समोर मी 15 इंच उंची घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने ही घडी टाकून झालेली आहे. तर इथं ब्लाऊजची उंची ही टाकलेली आहे आणि छातीची घडी टाकून झालेली आहे. तर इथं घ्यायचं आहे शोल्डरचं माप टाकायचं आहे इथं. तर शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच, शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच आणि गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच. तर इथं ही शोल्डर 3 इंच येणार आहे बघा. आणि समोरचा गळा हा 5.5 इंचावर टाकायचा आहे. बघा समोरच्या गळ्याची उंची मी 5.5 इंच घेतलेली आहे. इथं आडव्यामध्ये 2.5 इंच बरोबर घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही समोरच्या गळ्याची मापं टाकून झालेली आहेत. ही सरळ रेषा इथं जोडून घ्यायची आहे. आता इथं काय करायचं आहे, मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर इथं 5.5 इंच घेतलेलं होतं, तर इथं बरोबर बघायचं आहे 5.5 इंच. तर इथं 5.5 इंच आलेलं आहे. तर इथं सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. तर उंची याची मुंड्याची 5.5 इंच घेणार आहे. बघा इथं 5.5 इंच घेतल्यानंतर इकडं छातीची घडी ही टाकायची आहे बरोबर. बघा ही रेषा इकडे जोडून घ्यायची आहे. चौतीस साईजचा ब्लाऊज आहे. तर याचा चौथा भाग हा 8.5 इंच येणार आहे आणि त्यात मी 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे. तर इथं काय करायचं आहे, आता गळ्याला आकार द्यायचा आहे. बघा तर गळ्याला आकार हा इथं 1.25 इंचावर असा आकार देऊन घ्यायचा आहे. मी इथून 1.25 इंच घेतलेला आहे आणि गळ्याला असा आकार देऊन घेतलेला आहे. इथं काय करायचं आहे, मुंड्याला आकार द्यायचा आहे. समोरच्या भागासाठी 1 इंचावर द्यायचा आहे आणि पाठीमागच्या भागासाठी 1.5 इंचावर द्यायचा आहे. त्या दोन्हीही भागाचा इथं मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. तर याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. समोरच्या भागासाठी 1 इंचावर घेतलेला आहे आणि बॅक साईडचा हा 1.5 इंचावर घेतलेला आहे. तर इथं येणार आहे ही फिटिंग. बघा इथं फिटिंग येणार आहे. तर अशा पद्धतीने ही माप टाकून घ्यायचे आहेत. तर इथं काय करायचं आहे, आता क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे. काज बटन पट्टीच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे. काज बटन पट्टीच्या साईडला मी 3.5 इंच घेणार आहे आणि ज्या साईडला फिटिंग येणार आहे त्या साईडला मी 2.5 इंच घेतलेला आहे. बघा तर अशा पद्धतीने क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे ही. बघा किती छान असा क्रॉस पट्टीला आकार आलेला आहे. तर ही आता माप टाकून झालेले आहेत. तर 34 साईजच्या ब्लाऊजची इथं माप टाकून झालेले आहेत आणि तुम्हाला घडी कशी टाकायची आहे कपड्यावर तेही इथं एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर आता मी इथं कट करून दाखवणार आहे. तर कशा पद्धतीने कट करायचं आहे बघा. तर अगोदर पाठीमागच्या मुंड्याचा आकार हा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे पुन्हा कट करते वेळेस आपल्याला काही अडचण येणार नाही. इथं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि हे वरचं शोल्डर ही कट करून घ्यायचं आहे. बघा तर इथं गळा कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने इथं मी 4 टक्स ब्लाऊजची कटिंग केलेली आहे. तर हा साधा ब्लाऊज आहे 4 टक्सवाला. ही क्रॉस पट्टी इथं कट करून घ्यायची आहे. तर ही क्रॉस पट्टी कट करून झालेली आहे. तर इथून मधून हा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि हे बॅक साईडचा मुंड्याचा आकार हा कट करून टाकायचा आहे. बघा पाठीमागच्या भागास तिथं कट झालेला आहे. तर हा समोरच्या भागासाठी इथं उरलेला कपडा मी कट करून घेतलेला आहे. तर इथं हा बॅक पार्ट कट करून झालेला आहे.
तर मी गळा कट करून काय दाखवणार नाही, तर डिझाईनचा गळा पुन्हा कट करायचा आहे, तर त्याची डिझाईन कशी केली ती मी दाखवणार आहे. तर मेन फॅब्रिकवर ठेवून आता कट करून घ्यायचा आहे. आणि हा ऑर्गांजा ब्लाऊज आहे आणि याची बाही डिझायनर करायची आहे, म्हणून इथं मी तुम्हाला बाही ही कट करून दाखवलेली नाही. तर बाहीची पद्धत ही एकदम सोपी आहे. तर इथं मी मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून कट करून घेणार आहे बघा. तर अगोदर बॅक पार्ट इथं ठेवायचा आहे. बॅक पार्ट इथं ठेवून घेतलेला आहे. आता समोरचा पार्ट ही इथं बरोबर ठेवून घ्यायचा आहे. तर इथं हा समोरचा पार्ट इथं असा जर ठेवला तर इथं क्रॉस पट्टीला कमी पडणार आहे, म्हणून हा पार्ट मी थोडंसं खाली ठेवणार आहे आणि क्रॉस पट्टीचा जो पार्ट आहे तो इथं ठेवून घेणार आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी कटिंग करून दाखवलेली आहे बघा. मैत्रिणींनो, तुम्हाला जर कुठल्या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. साध्या ब्लाऊजची जर कुठल्या साईजच्या मापाची जर कटिंग करून दाखवायची असेल तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघा, एकदम सोपी पद्धत आहे डायरेक्ट कपड्यावर कटिंग करण्याची. तर काहीच अवघड नाही. पेपर कटिंग करत बसण्यापेक्षा ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर इथं क्रॉस पट्टी ही कट करून झालेली आहे. तर बाही ही बिना अस्तरची कट करायची आहे बघा. तर याची डिझाईन करते वेळेस याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन कशा पद्धतीने मी याची बाही शिवलेली आहे. आणि हा ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन की हा ब्लाऊज कसा तयार झालेला आहे. तर इथं ही 4 टक्स ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे. एवढा जो कपडा उरलेला आहे तर याची लांब बाही करायची आहे, फुगा बाही. आणि या बाही डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि हे जे अस्तर आहे ते इथं याची बाही ही अशा पद्धतीने कट करायचं आहे बघा. ही जी घडी आहे ही दुहेरी आहे, तर याला इथून मधून फोल्ड करायचं आहे आणि इथं बाहीची लांबी टाकायची आहे. इथं लांबी टाकायची आहे आणि इथं रुंदी टाकून बाही कट करून घ्यायची आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे ही बाही कट करण्याची ही. तर या कपड्याला मी इथं बाहीला अस्तर लावणार नाही, म्हणून तुम्हाला इथं मी बाही कट करून दाखवलेली नाही. तर मैत्रिणींनो, साध्या ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि खालच्या साईडला एक हाईपचं बटन आलेलं आहे त्यालाही क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.